लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदारांकडून युवकांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सामाजिक कार्यकर्ते मंजित माने यांनी गांधी मैदानात युवक बोलणार आणि कोल्हापूर ऐकणार या संकल्पनेसह युवा संवाद कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाला आमदार ऋतुराज पाटील, यशराज छत्रपती, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे, दत्ताजी टिपुकडे यांची उपस्थिती होती। यावेळी युवक युवतीनं युवकांचे प्रश्न जाणणारा, त्याचबरोबर बेरोजगारी, आरोग्याचे प्रश्न, क्रीडाविषयक सुविधा, पंचगंगा नदी प्रदूषण या प्रश्नांवर काम करणारा आणि कोल्हापूरच्या विकासासाठी केंद्रातून निधी आणणारा खासदार असावा अशा भावना तरुणांनी व्यक्त केल्या। या युवा संवाद कार्यक्रमात सहभागी तरुणांनी खासदार संजय मंडलिक यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी शाहू महाराज छत्रपतींना साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला। माझ्या प्रभू श्रीरामांना मनात ठेवून आणि त्यांना स्मरून मला त्यांनी सांगावं की 2 कोटी रोजगाराचं काय झालं। प्रभू श्रीरामांना त्यांनी स्मरण करून सांगावं की माझ्या मणिपूरच्या बहिणीच्या पुढच्या कारवाईचं काय झालं आणि त्यांना भेट का दिली नाही। माझ्या प्रभू श्रीरामाच्या स्मरणानं त्यांनी सांगावं की माझ्या देशात रोजगार निर्मिती का होत नाही आणि माझा आज हा तरुण बेरोजगारीच्या अंधारात का जातोय। 5 वर्ष जेव्हा खासदार होते, बऱ्याच लोकांना खासदार कोण आहे हे पण माहित नाही। असे आपल्याला खासदार नकोय। खासदार जे पाहिजे जनतेच्या विचारांशी सहमत पाहिजे। जे खासदार लोकांनी निवडून दिले धनुष्यबाणावर, तेच खासदार लोकांशी गद्दारी करून काही खोक्यांसाठी लोकांशी गद्दारी करतात। असा गद्दार खासदार आपल्याला नकोय। लोकांना खासदार जो हवाय तो खुद्दार खासदार हवाय। त्यामुळे लोकांनी, आपल्या युवकांनी आपल्या शाहू महाराजांना प्रचंड मताने विजयी करावी ही माझी नम्र विनंती। मणिपुरातलं सगळ्यांना माहीतच असेल, तर जे मोदींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर हे आपल्याला समजलं पाहिजे आणि आपण युवकच आहे जे जनतेला समजून सांगू शकतो। आपले प्रश्न तो मांडू शकत नाही, त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतोय, गेलं ते पेंटेक्स आणि राहिलं ते सोनं आणि आपले शाहू छत्रपती खऱ्या अर्थानं सोनं आहे आणि त्या शाहू छत्रपतींना आपण चांगल्या ताकदीनं मताधिक्य देऊन आपण संसदेत पाठवून आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं सुजलाम सुफलाम करून सोनं करणं हे आपलं कर्तव्य आहे। यावेळी उपस्थित युवक युवतींना आमदार ऋतुराज पाटील, यशराज छत्रपती, संजय पवार, रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे यांनी मार्गदर्शन केलं। रघुनाथ भावे, अंजली पाटील, अक्षय जरग, शिवतेज खराडे, कीर्तिकुमार जाधव, पूनम पाटील, श्वेता सुतार, सार्थक कोळेकर, प्रथमेश रांगणे, अक्षय मोरे, सारंग कांबळे, अभिषेक दाभाडे, प्रथमेश देशिंगे यांच्यासह तरुण तरुणींनी या संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला।